सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्रीच्या 9व्या दिवशी दुर्गा मातेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केल्यानंतर आणि देवीकडून आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर रावण दहनाचा दिवस येतो, ज्याला आपण सर्वजण दसरा म्हणून देखील ओळखतो। दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते। वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय हा उद्देश मानला जातो। तर या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की जे उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी, अडथळे हे दूर होतील। घरात काही बाधा असेल तर ती देखील दूर होईल। मग मुलांचे आजारपण असो किंवा मुलं ऐकत नसतील, रागवत असतील, चिडचिड करत असतील किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल, अशा घरामध्ये भरपूर अशा अडचणी असतात। त्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे जरूर करावे। 24 ऑक्टोबर मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आली आहे विजयादशमी। विजयादशमीला दसरा देखील म्हणतात। वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी। या दिवशी केलेले काही उपाय आपल्या जीवनातील समस्या या दूर करतात। शत्रुवादातून आपल्याला मुक्ती मिळते। तसेच धन, पैसे, वैभव, घराची बरकत वाढवण्यासाठी काही छोटेसे उपाय देखील आपल्याला करता येतील। विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे। मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। आपल्याला पहिल्यांदा आपल्या घराचा दरवाजा स्वच्छ करायचा आहे। तिथे थोडेसे गंगाजल अवश्य शिंपडायचे आहे। तसेच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे। आपल्या घराचा मुख्य दरवाजा, त्याची जी चौकट आहे त्यावरती आपण थोडे गंगाजल टाका। जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण शुद्ध पाण्यात चिमूटभर हळद टाकून आपण हे असे हळदीयुक्त जल आपण आपल्या मुख्य दारावर व चौकटीवर शिंपडायचे आहे। म्हणजेच आपल्या घराची, अंगणाची साफसफाई झाल्यानंतर घराच्या उंबरठ्यावरती आपण माता लक्ष्मीची पावले देखील काढायची आहेत। ही पावले घरात आत येणारी असावीत। दसरा आहे आणि या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत आहे। या शुभ मुहूर्तावरती आपण मातेच्या स्वागतासाठी सज्ज व्हायला हवे। या दिवशी आपण झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची तोरणे ही करत असतो। तर आपण दसऱ्याच्या दिवशी जे पण काही करतो ते मनोभावे करत जा, त्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळते। घराचा मुख्य दरवाजाला आपण अवश्य तोरण हे जरूर लावावे। फुलांचे तोरण लावावे किंवा तुम्ही आंब्याच्या पानांचे देखील तोरण लावू शकता। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। जेवढा आपल्या घराचा दरवाजा सुशोभित असेल तेवढी माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते। आणि तसेच दरवाजा स्वच्छ असेल तर घराकडे आपल्या कोणती वाईट नजर देखील येत नाही। कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येत नाही, तर ती बाहेरच राहते। त्यामुळे आपण उंबरठ्याचं लेपन देखील या दिवशी करायचं आहे, हे करायला विसरायचं नाही। तसेच आपण या दिवशी आंब्याची पाने लावताना 7, 9, 11 अशा पद्धतीने लावली तर आपल्याला फळे आणखीनच चांगली मिळतील। सकाळी उठल्यानंतर आपण चौकटीला थोडासा गुलाल देखील टाकू शकता। हे छोटे छोटे उपाय आपल्या घरात बरकत निर्माण करतात। आपण या दिवशी फरशी पुसताना थोडेसे खडे मीठ हे जरूर टाकावे। खडे मीठ टाकल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होते। या दिवशी आपण सकाळी उठून एका वाटीत कुंकू टाकून त्यात आपण थोडेसे मोहरीचे तेल टाकावे, हे मिक्स करावे। अशा कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बरोबर मध्यभागी एक स्वस्तिक रेखाटावे। स्वस्तिकामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणून असे स्वस्तिक आपण जरूर काढायचे आहे। व त्या स्वस्तिकच्या उजव्या व डाव्या बाजूला आपण 2 उभ्या दांड्या देखील काढायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरात जी माता लक्ष्मी जी आली आहे ती घरामध्ये टिकून राहील, ती दुसरीकडे कुठेही जाणार नाही। सनातन धर्मात स्वस्तिकच्या चिन्हांना खूप शुभ आणि कल्याणकारी मानले गेले आहेत। स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक मानले गेले आहे। स्वस्तिक चिन्हांची उत्पत्ती आर्यांद्वारे केली आहे असे मानले जाते। स्वस्तिक चिन्हाचा वापर प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यात करतात। धार्मिकसह स्वस्तिकाचे वास्तूमध्ये देखील महत्त्व आहे। तर आपण या दसऱ्याच्या दिवशी या काही ठिकाणी स्वस्तिक जरूर काढावे।
स्वस्तिक काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही आवर्जून दसऱ्याच्या दिवशी स्वस्तिक हे जरूर काढावे. मग घरातील कोणीही व्यक्ती स्वस्तिक काढू शकतो. अगदी लहानांना किंवा मोठ्यांना देखील स्वस्तिक हे काढता येते, त्यामुळे तुम्ही आवर्जून स्वस्तिक काढावे. तर हे स्वस्तिक कुठे काढावे? वास्तूमध्ये मुख्य दारावर दोन्ही बाजूंच्या भिंतींवर स्वस्तिक चिन्ह बनवण्याविषयी सांगितले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते. जर आपल्या घराच्या दारात वास्तुदोष असेल तर त्या वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी आपण घराच्या दारावरती स्वस्तिक हे आवर्जून काढावे. मुख्य दाराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी 9 बोट लांब आणि रुंद स्वस्तिक चिन्ह मुख्य दारावर शेंदुराने तुम्ही आखू शकता. तसेच जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर अंगणात मधोमध मांडण्याच्या रूपात स्वस्तिक बनवणं देखील खूप शुभ मानलं जातं. अंगणात शेणाने स्वस्तिक बनवल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात सुख शांतता नांदते. घराच्या अंगणात स्वस्तिक आखल्याने सर्व नकारात्मक शक्ती घरातून बाहेर निघून जाते असे देखील म्हणतात. तसेच देवघरात स्वस्तिक काढल्याने त्यावर देवी देवांची मूर्ती स्थापित केल्यानं त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. जेथे आपण आपल्या इष्टदेव किंवा इष्टदेवींची पूजा करतो त्या जागी देवांच्या आसनावर स्वस्तिक काढणे शुभ मानलं जातं. तसेच आपण जर दिवा लावत असाल तर दिव्याच्या खाली देखील आपण थोडीशी तांदळाची रास ही जरूर ठेवावी, किंवा तुम्ही स्वस्तिक काढून मग त्यावरती दिवा देखील ठेवू शकता. यामुळे आपण जी पूजा करतो, जी प्रार्थना करतो त्याचे पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. त्यामुळे तुम्ही असे रोज केले तरी पण चालेल. तुम्ही मग रोज जी जप करता, प्रार्थना करता त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. तसेच आपल्या घरातील जी तिजोरी आहे, जिथे आपण पैसे ठेवतो त्या कपाटामध्ये आपण स्वस्तिक हे जरूर बनवावे. मग तुम्ही जिथे लॉकरमध्ये पैसे ठेवता त्या लॉकरमध्ये आतमध्ये स्वस्तिक बनवले तरी पण चालते. त्यामुळे आई लक्ष्मी ही प्रसन्न होते, ज्यामुळे घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही. मग तुम्ही दसऱ्याच्या वेळेस तिथे देखील स्वस्तिक हे आवर्जून बनवावे. तसेच दिवाळीला देखील तुम्ही स्वस्तिक हे तिथे आवर्जून बनवावे. यामुळे माता लक्ष्मी ही स्थिर राहते व आपल्या घरात पैसा येण्यासाठी देखील मदत होते. तर आपण घराच्या उंबरठ्याची पूजा करतो तेव्हा तर आपण स्वस्तिक बनवत असतो. जे लोक दररोज सकाळी उठल्यावर विश्वासाने आई लक्ष्मी येण्याच्या विचाराने उंबऱ्याची पूजा करून उंबऱ्याच्या दोन्ही बाजू स्वस्तिक बनवतात, त्यांच्या घरात आई लक्ष्मीचा वास असतो. दररोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केल्यावर धुपाची काडी दाखवून देवीची पूजा करावी. नंतर उंबऱ्याची पूजा करताना दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह बनवावे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार होतो. तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये वास होतो. तसेच आपण या दसऱ्याच्या दिवशी आपली गाडी असेल तिची देखील पूजा करतो. मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो त्यांची देखील आपण पूजा करत असतो. तर आपण त्यावरती देखील या दिवशी आवर्जून स्वस्तिक काढावे. मग या दसऱ्याच्या दिवशी तुम्ही या सर्व ठिकाणी स्वस्तिक काढू शकता. आणि शक्य झालेच नाही तर दरवाजावरती तरी आवर्जून स्वस्तिक आपण काढावे. आणि हे स्वस्तिक काढताना आपण काही नियमांचे पालन हे जरूर केले पाहिजे. तर स्वस्तिक काढताना कधीही उलटे स्वस्तिक काढू नये. घर असो किंवा दुकान असो तिथे उलटे स्वस्तिक काढू नका. असे केल्याने अशुभ फळ हे प्राप्त होत असते. स्वस्तिक अगदी सरळ आणि सुबक असावे. वाकडे स्वस्तिक शुभ मानले जात नाही. हे शुभ चिन्ह सुंदर, सरळ आणि स्पष्ट दिसेल असे काढावे. घर किंवा दुकानात कुठेही काढण्यात आलेल्या स्वस्तिक जवळ स्वच्छता असणे आवश्यक आहे. मग तुम्हाला जिथे पण स्वस्तिक काढायचे आहे ती जागा अगोदर तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि मग तिथे स्वस्तिक हे तुम्ही काढू शकता. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर ते कमी करण्यासाठी तुमच्या दुकानाच्या ईशान्य दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून सलग 7 गुरुवार असे स्वस्तिक हे काढावे. त्यामुळे तुमच्या दुकानामध्ये तोटा होत नाही. कोणत्याही कामात यश हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह हे आवर्जून बनवावे. घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाचे स्वस्तिक देखील बनवले जात असे. मानले जाते की काळ्या रंगाच्या कोशाने बनवलेले स्वस्तिक हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा हे दूर करत असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.